टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण स्वच्छता निरीक्षक मागील प्रश्नपत्रिका आपलं अंकगणित व बुद्धिमत्ता विश्लेषण पाहत आहोत. तर आजचा पेपर आहे पनवेल महानगरपालिका भरती 2023. तर दिनांक आहे 10/12/2023 आणि वेळ आहे 5 ते 7 वेळ आहे. तसेच आपलं हे बघा, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे आपलं द्वितीय आवृत्ती पुस्तक आहे. तर तुम्हाला स्वच्छता निरीक्षकसाठी याचा खूप फायदा होईल, तर तुम्ही नक्की हे घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला 89 99 56 13 13 या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. तर चला आपण प्रश्न बघू. मागे आपण मुंबई मीरा भाईंदर ची प्रश्नपत्रिका पाहिली आहे, परत सोलापूर महानगरपालिकेची पाहिली आहे. तर आज आहे पनवेल महानगरपालिका भरती 2023. तर प्रश्न आहेत बघा, शक्यतो स्वच्छता निरीक्षकला बुद्धिमत्ताच जास्त प्रश्न आहेत. तर प्रश्न बघा, 2 विधाने आणि त्यानंतर 1 आणि 2 असे क्रमांकित 2 निष्कर्ष दिले आहेत. जर ती विधाने सामान्यपणे ज्ञान तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरीही ती सत्य आहेत असे गृहीत धरून निष्कर्षांपैकी कोणता ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत ते ठरवा. विधाने आहेत बघा. आता विधान काय आहे? काही व्यंजने हे व्यंजन, काही व्यंजने मूळाक्षरे नाहीत. आता काही व्यंजने हे काय आहेत? मूळाक्षरे नाहीत म्हणलं. आणि सर्व मूळाक्षरे हे व्यंजन आहेत. सर्व मूळाक्षरे हे काय आहेत? स्वर आहेत. तर काय निष्कर्ष काय? काही व्यंजने मूळाक्षरे आहेत. पण आपल्याला विधानामध्ये काय सांगितलं आहे की काही व्यंजने मूळाक्षरे नाहीत. आहे असं सांगितलं आहे का? तर नाही, नकारार्थी सांगितलं. त्याच्यामुळे हे 1 नंबरचा निष्कर्ष चुकीचा. आणि दुसरा निष्कर्ष आहे काही मूळाक्षरे स्वर नाहीत. पण इथं विधानामध्ये काय सांगितले? सर्व मूळाक्षरे हे स्वर आहेत, सर्व आहेत. पण इथं काय निष्कर्षामध्ये काही मूळाक्षरे स्वर नाहीत. त्याच्यामुळे हाही निष्कर्ष चुकीचा आहे. तर आपलं उत्तर काय आहे? तर निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. आपलं 2 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा, ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी आणि चौथा शब्द तिसऱ्या शब्दाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे 5व्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. साहित्य, गोष्टी. तर साहित्य काय? तर गोष्टी ह्या साहित्याचा एक मुख्य भाग किंवा घटक आहेत. तसेच भूगोल आणि नकाशा. तर नकाशा काय? हा भूगोल शिकण्याचा किंवा समजून घेण्याचा एक मुख्य घटक आहे. काय आहे? नकाशा भूगोलाचा एक मुख्य घटक आहे. तसंच भौतिकशास्त्र हा विषय विविध नियमांवर आणि सिद्धांतावर आधारित असतो. तर इथं काय येईल? तर मग नियम. भौतिकशास्त्र कशावर असते? नियमावर किंवा सिद्धांतावर असते. त्याच्यामुळे इथं उत्तर काय येईल? तर इथं नियम हे आपलं उत्तर येईल. म्हणजे 3 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे बघा. आता प्रश्न बघा, राईट द डेसिमल फॉर्म ऑफ 125 upon 10,000 अँड राऊंड इट ऑफ 3 डेसिमल प्लेस. तर आपल्याला काय म्हटलं? तर 3 डेसिमल प्लेसपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या 125ला म्हणजे 125ला रूप द्यायचं आहे. तर बघा, 125 भागिले 10,000. तर पण आता बघा, इथं छेदामध्ये किती शून्य आहेत? 1 2 3 4. पण अंशामध्ये किती संख्या येतात? 3च आहे. त्याच्यामुळे इथं 1 शून्य वाढवला, दशांश दिला. आता इकडं संख्या म्हणजे 0 दिला तर काय ते 0.0125 हे रूप भेटलं. पण आपल्याला काय म्हटलं आहे? तर 3 डेसिमल प्लेसपर्यंत संख्या पाहिजे आपल्याला. पण इथं किती झाले? 1 2 3 4 डेसिमलपर्यंत. आणि एक नियम आहे गणिताचा. काय आहे नियम? तर बघा, नियम असा आहे की जर दशांश चिन्ह, आता इथं किती आहे? 2 आहे आणि ह्याच्या पुढची संख्या किती आहे? 5. ठीक आहे, 0.0125. इथं 3 नंबर आपल्याला कितीपर्यंत द्यायचं आहे? 3 डेसिमलपर्यंत प्लेस द्यायचे आहे, दशांश चिन्हापर्यंत संख्या बनवायची आहे. तर आता हे 3 नंबरचं आहे.
असा गणित म्हणजे नियम आहे दशांश ह्याच्यामध्ये की पुढची संख्या जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर अगोदरच्या संख्येमध्ये 1 मिक्स करायचा. किती? 1 मिक्स करायचा. तर किती झाले? 2 + 1 3. तर इथे किती झाले? 3 आणि 2 आणि 3 म्हणजे हे 5 गेला. आपण 1 प्लस काय केलं तर 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर मागचा जो अंक आहे त्याच्यामध्ये 1 मिक्स करायचा आणि काय झालं मग 2 आणि 3 म्हणजे उत्तर काय आलं तर 0.012 इथं 13 0.013 आपलं उत्तर आलं. आपल्याला 4 दशांश पॉईंटपर्यंत द्यायचं उत्तर नको होतं तर कितीपर्यंत पाहिजे होतं? 3 डेसिमलपर्यंत. म्हणजे आपण हे आता हे संख्या तर राहणारच आहे पण मग काढायची कशी असं येणारच नाही ना. त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये 2 मध्ये 1 मिक्स केलं 3 झालं म्हणजे उत्तर 0.013 हे आपलं उत्तर म्हणजेच 4 नंबरचं आपलं उत्तर आलं. तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, ज्याप्रमाणे दुसरा अक्षर पहिल्या अक्षर समूहाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षर समूहाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. शब्द आहे फिल्टर. फिल्टरला काय आहे तर परत बघा इथं तुम्ही ABCDची गरज पडली असा 1 2 3 4 क्रमांक द्या म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी मदत होईल. इथं M पर्यंत लिहायचं, परत M पासून खाली N आणि उलट ABCD कंटिन्यू इथं Z पर्यंत लिहित जायचं आणि त्यालाही नंबर द्यायचा 13 14 15 असं कंटिन्यू नंबर द्यायचा. आता FILTER. आता F साठी काय जर EJKUDS आणि पुढे काय घेतलं आहे 70 घेतलं आहे. तर बघा आता F किती नंबरला आहे तर F आहे 6 नंबरला आणि E किती नंबरला आहे 5 म्हणजे इथं काय केलं आहे तर वजा 1 केला आहे. आता I आहे 9 नंबरला आणि J आहे 10 म्हणजे इथं काय केलं आहे प्लस 1 केला आहे की ठीक आहे. परत L किती नंबरला आहे तर L आहे 12 नंबरला आणि K आहे 11 म्हणजे इथं -1. तर हे कसा क्रम आहे तर मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा R किती नंबरला आहे 18 नंबरला आणि S आहे 19 म्हणजे +1. ठीक आहे. आता हे 70 कसं आलं तर बघा आता इथं किती L 12 नंबरला, T आहे 20 नंबरला, E आहे 5 नंबरला आणि R आहे 18 नंबरला. तर या सर्वांची बेरीज किती येते तर बेरीज ही 70 येते. त्याच्यामुळे इथं किती घेतलं आहे 70. तर तसाच संबंध आपण बघू. ट्रायव्हल TRAVEL ट्रॅव्हल. ठीक आहे. आता टी साठी काय येईल तर -1 म्हणजेच 19. 20 नंबरला आहे ना टी तर 19 नंबरला काय आहे यस. आता यस आपल्याला पेपर देतो आपण तर त्याच्यामुळे जर यस पहिल्या ठिकाणी जर असेल तर पुढचे पण बघत बसायची गरज नाही. पण आता इथं 3 ठिकाणी आहे. आता हा 4 नंबरचा ऑप्शन तर कटला. पुढे बघा आता परत काय येते आर किती नंबरला आहे तर आर आहे 18 नंबरला. तर ह्याच्यामध्ये किती करायचं आहे प्लस. तर प्लस झालं तर 19 नंबरला परत यस येते. आता 2 ठिकाणी यस पाहिजे. इथं आहे इथं आहे. हे 2 नंबरचा ऑप्शन कटला. आता राहिले किती पहिला आणि तिसरा ऑप्शन. आता पुढे काय आहे तर बघा आता इथं काय करायचं आहे -1 करायचं आहे म्हणजे 1 नंबरला आहे पण आता -1 जर केलं तर म्हणजे त्याच्या मागे कोणचा अक्षर येईल तर हे झेड. इथं काय आहे बघा हे झेड. आता दोन्ही ठिकाणी झेड आहे डब्ल्यू आहे. फक्त आपल्याला इथं 4 नंबरपर्यंत बघायचं आहे. आता व्ही किती नंबरला आहे व्ही आहे 22 नंबरला. परत 22 इथे प्लस करायचं 22 आणि 23 नंबरला काय येते तर डब्ल्यू आणि नंतर आहे ई. आता तुम्ही परीक्षेत आता डब्ल्यू इथं आहे इथं डब्ल्यू आहे. आता इथला आणि इथलाच अंक आपल्या अक्षराचं कन्फ्युजन आहे म्हणजे कोणता उत्तर येईल. तर डायरेक्ट आपण काय करायचं तर ह्या नंबरचं बघायचं. हे काढत बसायचं नाही कारण की आपल्याला परीक्षेमध्ये वेळ कमी असतो. तर हे 4 पर्यंत सेम आहे तर डायरेक्ट आपण 5 नंबरचा अक्षर शोधायचं म्हणजे आपल्याला उत्तर भेटून जाईल. आता ई किती नंबरला आहे तर ई आहे 5 नंबरला. तर ह्याच्यात काय करायचं आहे -1 करायचं आहे.
तर इथं वजा 1 केल्यावर काय येते तर 4, 4 तर 4 नंबरला आहे डी. तर डी कुठं आहे तर इथं डी आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणचं आलं तर आपलं उत्तर 3 नंबरचं उत्तर आलं. कारण की ह्या संख्यांची बेरीज पण करत बसायची गरज नाही. 78 ऑलरेडी इथं दोन्ही ठिकाणी आहे, पण आपलं उत्तर काय आलं तर SSZWDM 78 हे आपलं उत्तर 3 नंबरचं आपलं उत्तर आलं. तर चला पुढचा आहे प्रश्न. बुद्धिमत्ता असे गणित आहेत की तुम्हाला सराव केल्याशिवाय लवकरात लवकर सोडवता येणार नाही. एखाद्याच अंकगणितात तुम्ही सूत्र वापरून गणित सोडवू शकतो, पण बुद्धिमत्तेमध्ये जेवढा सराव आहे तेवढं तुम्हाला त्या गणिताचं पॅटर्न किंवा ते गणित कसं आहे हे लक्षात येईल. तर बघा आता प्रश्न आहे 465.42 गुणिले 0.072 गुणिले 1.875 भागिले 0.073 गुणिले 72.854 गुणिले 0.84 चे मूल्य 1 दशांश स्थानापर्यंत पूर्णांकित करून शोधा. आता हे गणित तुम्हाला किती मोठं दिसत आहे तर बघा आता गोंधळून जायचं नाही. तुम्हाला मागच्या गणितात पण सांगितले जर दशांश चिन्हाच्या नंतर आता समजा हे 4 2 आहे, 4 2 जर आपल्याला 1 दशांशपर्यंत संख्या ठेवायची आहे तर हे 2 आहे. जर 5च्या पुढची 5 किंवा 5च्या पुढची जर संख्या असेल तर ह्याच्यामध्ये +1 करायचा आणि जर नसेल तर जशास तसं 4 ठेवायचं. आता आपण ह्याला पूर्णांकात रूप देऊ आपण. तर 465 आता इथं 63 होईल का कारण नाही तर कारण ही 4 आहे, 5च्या पुढची संख्या नाही म्हणून 465 ठेवलं. ठीक आहे गुणुले आता हे जशास तसं 0.072 गुणुले पुढे आहे हे किती आहे 1.875 याला आपण ही 8 संख्या आहे आणि इथं किती 7 तर 5च्या पुढची संख्या आहे. जर 8मध्ये 1 मिस केला 1.9 झालं. त्यालाच आपण काय कसं लिहू शकतो 15/9 असंही लिहू शकतो भागिले नंतर काय आहे 0.073 गुणुले हे 72.857 आहे. तर ह्यालाच आपण बघा पॉईंटच्या नंतर किती आहे 8 ही संख्या आहे म्हणजे ह्याच्यात आपण 1 प्लस करू शकतो म्हणजे किती झाली 73 झाली गुणुले 0.84 ह्यालाच आपण आता ही किती आहे संख्या 6 ह्याला लिहू शकतो आपण 0.84ला. तर आता आपण भाग घालू हे 73 1 73 म्हणजे ह्याला 0.9चा भाग जाते पण ह्याला जर आपण पूर्णांकात रूप दिलं तर इथं किती होते ही 1 होते म्हणजे 5च्या पुढची संख्या त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये +1 केलं आपण त्याच्यामुळे इथं ही 1 लिहू आपण. ठीक आहे परत 73नं जर भाग घातला ह्याला तर 73नं भाग घातल्यानंतर किती येते तर 6.36 एवढी संख्या येते. पण ह्याला आपण पूर्णांकात म्हणजे आपल्याला पूर्ण भाग जाण्यासाठी हे किती येते 6 हे किती 5च्या पुढची संख्या 6 आहे त्याच्यामुळे ह्याच्यात 1 प्लस करू तर 6.4 झालं. इथे किती आलं 6.4 तर हे इथे हे 8 आहे तर ह्याला आपण 8 1 8 ह्याला 6.4ला भाग घालू तर 6ला जात नाही तर भाग किती आहे 0 झाले 64 8 64 0.8 गुणुले इथं आपण हे 1 लिहू 1 गुणुले 15. आता खालचं काय काय राहिलं तर खालचं राहिलं 5/6 हे गुणाकार आहे. जर आपल्याला इकडं वर घ्यायचं असेल तर ह्याचा गुणुले 6/5 5 1 5 5 त्रिक 15 6 त्रिक 18 गुणुले 0.8 यांचा गुणाकार 18 8 44 हे किती नंतर दशांश आहे 1 नंतर दशांश आहे तर डावीकडून 1 घर सोडून दशांश द्यायचा. उत्तर किती आलं 14.4. पण आता इथं जवळपास संख्या कोणची आहे तर 14.1 ही संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर हे येईल. जर तुम्हाला आपलं चुकल उत्तर काही वाटलं हे असं जर तुम्हाला सोपी पद्धत वाटत नसेल तर तुम्हाला आणखी एक पद्धत सांगते मी. पण हे गणित सोडवण्यासाठी हेच पद्धत बेटर राहील कारण की लवकर गणित सोडवता येईल. तर बघा पुढची पद्धत ह्याची हे यांचा गुणाकार. आता तुम्हाला गुणाकार करत बसायला खूप वेळ लागते तरी पण मी सांगते. यांचा गुणाकार येतो 62.8317 भागिले ह्यांचा गुणाकार येतो 4.4677
एवढा गुणाकार येतो. आता हे भागाकारात आहे, तर ह्याचा परत भाग ह्याला कितीनं जातो, तर भाग जातो 14.0644 हे असं भाग जातो. तर आपल्याला उत्तर काय आहे, तर 14.1 आहे. तर ह्याला 14 पॉईंट, आता 5च्या पुढची संख्या त्याच्यामुळे ह्याच्यात 1 मिक्स केलं तर अधिक 1, तर किती झालं 14.1 हे आपलं उत्तर झालं. तर तुम्हाला हे गणित करत ज्यांचा गुणाकार करत बसण्यात खूप वेळ जातो, त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरची पद्धत जे सांगितली आहे ते वापरून तुम्ही हे गणित सोडू शकता. तर पुढचा प्रश्न आहे आता बघा, आपलं हे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी दुसरी आवृत्ती हे पुस्तक आहे. तर तुम्ही स्वच्छता निरीक्षकसाठी हे पुस्तक नक्की तुम्हाला उपयोगी पडेल. तर बघा पुढचा प्रश्न आता. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲपवरती आपले तलाठीसाठी टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे आणि फी आहे एकदम कमी 199 रुपये आणि त्याच्यात तुम्हाला किमान 5000 प्रश्नांचा सराव करून घेतला जाईल आणि नंतर हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये 10 टेस्ट पण फुल टेस्ट देण्यात येतील आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण तुम्हाला ॲड केलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता तलाठीच्या परीक्षेमध्ये 0.25 हे मार्क तुमचे बरोबर आल्यामुळे जे चुकतील त्याच्यामधून मायनस होणार आहे. तर तुम्हाला ह्याचा पण सराव होऊन जाईल. तर तुम्ही हे टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करून घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज दिसतील आणि अगदी माफक दरामध्ये. तर तुम्ही ते नक्की आवडलं तर जॉईन करू शकता. तर प्रश्न आहे बघा आता, जर यम हे बेरीज दर्शवते, एन हे वजाबाकी दर्शवते, ओ हे गुणाकार दर्शवते आणि पी हे भागाकार दर्शवते, तर खालील समीकरणाचे मूल्य किती असेल. आता 12 ओ काय दर्शवते गुणाकार, 5 एन काय दर्शवते वजाबाकी, 41 एम काय दर्शवते बेरीज, 57 पी काय दर्शवते तर भागाकार भागिले किती 3 आणि एन काय दर्शवते तर हे वजाबाकी वजा किती 38. तर नियम लक्षात ठेवायचा गणिताचा, गु कं चे बे व भागाकार गुणाकार कंस बेरीज वजाबाकी. आता आपण अगोदर भागाकार करू. 3 1 3, 5ला भाग जात नाही, 3 1 3 उरले 2, 3 9 27. तर यांचा गुणाकार 12 पंचे 60 वजा 41 अधिक 19 वजा 38. तर यांची वजाबाकी, तर किती आले वजाबाकी 19 येते प्लस 19 वजा 38. तर यांचा बेरीज किती येते 19 दुनी 38, 38 वजा 38. तर किती आलं वजा 38 मधून 38 गेले 0. तर उत्तर काय आलं आपलं तर 0. तर आपलं उत्तर आहे 0. 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तसेच बघा, हे मुंबई बेस्ट बस वाहक 40 प्रश्नपत्रिकांचा संच आहे स्पष्टीकरणासह हे स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. तर तुम्ही बघा, हे तुम्हाला नक्की फायदा होईल याचा. तर हे पुस्तक नक्की खरेदी करा. याचा नंबर आहे, पुस्तक खरेदीसाठी तुम्ही 90 28 96 75 47 या नंबरवरती संपर्क साधू शकतात. तर चला प्रश्न घेऊ आता आपण पुढचा प्रश्न. बघा, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणत्या संख्या येईल. आता संख्या आहेत 5 13 29 61 125. तर हे ते 5 आहे. जर आपण गुणिले 2, 5 दुनी 10 अधिक 3 आलं 13. ठीक आहे. परत आता 13 दुनी 26, 26 आणि 3 29. तर ह्याच्यामध्ये गुणुले 2, 29 दुनी 58 अधिक 3 61 आलं. तर ह्याच्यामध्ये परत गुणुले 2, बे दुनी 6, हे 6 दुनी 12 आलं 222 प्लस 3 केलं 225. आता 225 गुणुले 2, 5 दुनी 10ला 0 हात चाला 1, बे दुनी 4 आणि 1 5, बे 250 आलं प्लस 3 केलं 253. हे आपलं उत्तर 2 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, खालील समीकरण अंकगणितीयदृष्ट्या अचूक करण्यासाठी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल करावी.
तर आता संख्या आहेत म्हणजे गणित हे आहे, तर ह्याच्यातली कोणती संख्या आपल्याला बदलायची आहे. तर आपण हे 1 नंबरचं पर्याय संख्या बदलू आता. 2च्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल 3 आणि 3च्या ठिकाणी 2. आता 25 गुणुले 3 घ्यावं लागेल. इथं 2 आहे तर 3 अधिक 5 वजा 14 भागिले इथं किती आहे 3. 3च्या ठिकाणी आपल्याला 2 घ्यावं लागेल आणि हे समीकरण सोडवल्यानंतर 73 आपलं उत्तर यायला पाहिजे. आता मागे पण सांगितलं आहे ते गु कन चे बे व हे याप्रमाणे आपल्याला गणित सोडवायचं आहे. हा गणिताचा नियम आहे. तर बे सत्ती 14 यांचा गुणाकार 25 त्रिक 75 अधिक 5 वजा 7. तर हे 75 आणि 5 किती झाले 80 वजा 7 केल्यावर किती येते 73. म्हणजे आपलं हे गणित संख्या हे बदलल्यानंतर आपलं उत्तर काय आलं तर 73. म्हणजे उत्तर काय तर 1 आणि 2 आणि 3 हे संख्या बदलल्यानंतर उत्तर आपलं समीकरण बरोबर येते. तर पर्याय आहे 1 नंबरचा आपलं उत्तर बरोबर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याच प्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडायचा आहे. तर काय आहे पुच्छदाह हे आजार आहे एक. तर कशाचा आजार आहे आता उदर म्हणजे आपल्याला लक्षात येणार. तर उदर म्हणजेच पोट, हे पोटाचा आजार आहे. आता मोतीबिंदू कशाचा आजार आहे तर हे डोळ्याचा आजार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर 1 नंबरचं आहे आपलं उत्तर आहे. तर बघा हे स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. विश्लेषण व वर्गीकरण प्रश्नपत्रिकांचा संच आहे. तर हे पण खूप छान पुस्तक आहे. TCS पॅटर्नचं विश्लेषण सहित आहेत प्रश्नपत्रिका याच्यामध्ये. तर तुम्हाला अधिक माहितीसाठी या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचं बुक ऑर्डर करू शकता. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. द लाईन ग्राफ शो द सॅलरी ऑफ 2 डिफरंट पीपल ओव्हर द इयर्स इन विच इयर डिफरन्स बिटवीन देअर सॅलरी वॉज मॅक्झिमम. म्हणजे इथं काय म्हटलंय म्हणजे पीपल आहेत. तर कोण आहेत ही ए आणि बी. तर त्यांचं कोणत्या वर्षामध्ये खूप म्हणजे पगारातील सर्वात जास्त तफावत होती. तर आता हे वर्ष आहे 2019, 20, 21, 22, 23 आणि हे पगार कोणाची आहे तर ही एक एची आहे आणि हे बीची आहे. तर आता तफावत आपल्याला ह्या सॅलरीची वजाबाकी करून ज्याच्यामध्ये जास्त तफावत येईल ते आपलं उत्तर म्हणजेच वर्ष असेल. तर आपण डायरेक्ट आता 2021ची सॅलरी घेऊ. तर 2021ची सॅलरी आहे 75,000. कोणाची आहे तर ही एची आहे 75,248 वजा आणि बीचा पगार आहे 4,300 रुपये आहे. यांची वजाबाकी 8ला 8, 4ला 4, 2ला 2, 5मधून 3 गेले 2 राहिले, 7मधून 4 गेले 3 राहिले. म्हणजे ह्यांची तफावत आहे एवढी. म्हणजेच तुम्ही सर्वांची वजाबाकी करून बघा. तर तफावत फक्त 2021च्या पगारीमध्ये तफावत जास्त आहे. म्हणजे उत्तर आपलं काय आहे तर हे 3 नंबरचं आहे आपलं उत्तर आहे. 2021मध्ये जास्त तफावत होती. तर चला पुढचा आहे प्रश्न. तसेच बघा आपलं टर्निंग पॉईंट्स या ॲपवरती आरोग्य गटसाठी पण टेस्ट सिरीज आहे. परत अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी टेस्ट सिरीज आहे. तसंच MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन एवढ्या टेस्ट सिरीज आहेत आणि त्यांच्या फी एकदम 149 ते 299 पर्यंत फी आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी भरपूर प्रश्न देण्यात आलेले आहेत. तसेच तांत्रिक नोट्स आहेत तर तुम्हाला सोडवण्यासाठी मदत. चला तर पुढचा आहे प्रश्न बघा. येथे दिलेला रेषा लेख एका राज्यातील टागोगळ्यात जिल्ह्यामधील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची संख्या दर्शवतो. जिल्हा ए मधील प्राथमिक शिक्षक हे जिल्हा सी मधील प्राथमिक शिक्षकांच्या किती टक्के आहे. तर डिस्ट्रिक्ट जिल्हा नंबर प्राथमिक शिक्षकांची संख्या विचारला आहे. तर प्रश्न काय विचारला आहे तर जिल्हा ए मधील प्राथमिक शिक्षक हे जिल्हा सी मधील प्राथमिक शिक्षकांच्या किती टक्के आहे. तर आता हे जिल्हा ए आहे आणि जिल्हा सी. तर जिल्हा ए मध्ये किती शिक्षक आहेत तर 432.
432 आणि सीमध्ये किती आहेत तर 800 हे ए आणि हे सीमध्ये किती आहेत 864 शिक्षक आहेत. तर आपल्याला त्यांची काय टक्केवारी विचारलं आहे एची आणि सीची. तर त्याच्यासाठी ए भागिले सी गुणुले 100. आता एची किती आहे ए 432, बीची आहे 864 गुणुले 100. तर डायरेक्ट भाग भागलो आपण. 432 एक 432, 432 दोन्ही 864. बे एक बे बे पंची 10, शून्याला 0. तर किती टक्के आहे तर 50% आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर 4 नंबरचं आहे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. अलीपुरममध्ये राहणारा रमेश हावडापासून उत्तरेस. आता याच्यासाठी तुम्हाला दिशाज्ञान पण असणं गरजेचं आहे. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि हे दक्षिण. तर प्रश्न काय म्हणला आहे तर अलीपूरमध्ये राहणारा रमेश. हे अलीपूर आहे आणि कोण राहते इथं रमेश. अलीपूरमध्ये राहणारा रमेश हडवापासून उत्तरेस. आता इथं हे हडवा, हडवापासून उत्तरेस म्हणजेच कुठं दिशा आपली उत्तर दिशा वर आहे. म्हणजे वर किती किलोमीटर आहे तो 24 किलोमीटर अंतरावर आहे. जिथे सोनिया राहते. इथं कोण राहते परत सोनिया. तन्मय हडवापासून आलेल्या डमडममध्ये राहतो. आणि आता तन्मय हडवापासून किती राहते तर 10 किलोमीटर कोणत्या दिशेला पश्चिम दिशेला. पश्चिम दिशा इकडं आहे, हडवा इथं आहे. तर इकडं किती राहते त्यानं 10 किलोमीटर. 10 किलोमीटर कोण राहते इथं तन्मय असलेल्या डमडममध्ये राहतो. तर रमेश आणि तन्मय यांच्या घरादरम्यानचे सर्वात कमी अंतर. तर इथं तन्मय आहे, रमेश आहे. तर ह्या सर्वात कमी. आता इकडून इकडं जाऊ शकत नाही. आपल्याला प्रश्नामध्ये सर्वात कमी म्हणलं आहे. जर जास्तीत जास्त म्हणलं असतं तर आपण हे अंतर मोजलं असतं. पण हे असं विचारलं आहे. तर इथं आकृती कोणची निर्माण झाली तर काटकोन त्रिकोण. तर इथं पायथागोरसचा सिद्धांत आपण वापरू शकतो. कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. तर इथं कर्ण हा आहे, ह्याचा आपल्याला किती किलोमीटर आहे अंतर काढायचं आहे. तर उंची किती आहे, उंची हे किती आहे तर इथं 24 किलोमीटर. तर किती 24चा वर्ग अधिक पाया किती आहे 10, 10चा वर्ग. 24चा वर्ग किती आहे 576. 10चा वर्ग येते 100. या दोघांची बेरीज 5 आणि 1 6, 7 6 500 676. पण आपल्याला इथं काय हे कर्ण वर्ग आहे तर दोन्ही बाजूचे वर्गमूळ करू. तर 676 हे कशाचा वर्गमूळ आहे तर 26चा वर्गमूळ आहे. म्हणजेच हे अंतर किती झालं तर 26 किलोमीटर हे अंतर तन्मय आणि रमेशमधले अंतर झालं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. दिलेला तक्ता वेगवेगळ्या IT कंपन्यांमधील अनुभवी कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवतो. हे इन्फोसिस TCS मधील अनुभवी कर्मचारी हे सर्व कंपन्यांमधील एकूण अनुभवी कर्मचाऱ्यांच्या किती टक्के आहेत. तर एकूण कर्मचारीपैकी TCS कंपनीमध्ये किती टक्के म्हणजे किती टक्के कर्मचारी आहेत ते विचारले आहे. तर कंपन्या कोणत्या आहेत IT कंपन्या इन्फोसिस आहे, पुन्हा विप्रो आहे, TCS आहे, गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे. तर या सर्वांची बेरीज किती येते बेरीज तर 27,000 येते. 2,700 बघ. तर एकूण कर्मचारी किती आहेत तर 2,700 आहेत. त्याच्यातले आपल्याला कोणाचा विचार आहे तर TCS हे किती म्हणजे किती टक्के आहे बघ. तर TCSचे किती आहेत कर्मचारी 675 गुणुले 100 0 0 0 0 कटलं 27 1 27 27 54 उरले 13. तर 27 5 135 25 1 25 म्हणजे किती टक्के आहेत कर्मचारी हे TCS मधले 25% हे कर्मचारी आहेत. म्हणजे आपलं उत्तर 4 नंबरचं आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता
तसेच बघा आपले हे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पण पुस्तक बाजारात आलेलं आहे. तसेच आरोग्य विभाग प्रश्नसंच पण आलेला आहे. तर तुम्ही नक्की खरेदी करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर संख्या बघा 30. 30 प्लस आपण 12 केलं. 2 3 आणि 4 42 आलं. तर 42 मध्ये आपण 14 मिक्स करू. 4 आणि 2 6, 4 आणि 1 5. ह्याच्यामध्ये परत आपण 16 म्हणजे 2 2चा फरक घेत आहोत. तर इथं किती 6 6 12ला 2 हात चाला 1 5 6 7 हे 72 आलं. आता 72 मध्ये किती मिक्स करू आपण? 16 घेतलाय तर इथं किती घ्यावं लागेल तर 18. 8 आणि 2 10ला 0 हात चाला 1 7 8 9 हे 90. म्हणजे इथं कोणती संख्या येईल तर हे 2 नंबरची संख्या म्हणजेच 90 ही संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. बघा 3 स्टेटमेंट्स आर गिवन फॉलोड बाय 3 कन्क्लुजन नंबर 1 2 3 assuming the statement of or statements to be true even if they seem to be at variance with commonly known facts. Decide which of the conclusions logically follows from the statement some cookies are not cake. काही कुकीज काय आहेत? केक हे कुकीज आणि काय हे काय आहेत? केक्स. आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे तर सम कुकीज आर नॉट चिप्स. सम कुकीज म्हणजे काही कुकीज हे काय आहेत? चिप्स नाहीत. तर कन्क्लुजन काय निष्कर्ष काय आहे तर सम कुकीज आर बोथ केक्स अँड चिप्स. पण आपल्याला सांगितलं काय आहे तर काही कुकीज हे केक्स नाहीत आणि काही कुकीज हे चिप्स पण नाहीत. पण इथं काय म्हटलं आहे तर कुकीज हे केक्स आणि चिप्स आहेत. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता दुसरं विधान काय आहे तर ऑल चिप्स बीइंग कुकीज इज अ पॉसिबल. म्हणजे काय म्हटलं आहे तर ऑल चिप्स हे चिप्स काय आहेत तर कुकीज असण्याची शक्यता आहे. तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे शक्यता आहे. हे चिप्स आहेत आणि हे कुकीज म्हणजे इथं सर्कल हे आलं म्हणजे कुकीज असण्याची शक्यता आहे. तिसरं विधान आहे सम केक्स आर डेफिनेटली कुकीज. द सम केक्स आर डेफिनेटली इज कुकीज. पण आपल्याला इथं विधानात काय सांगितलं आहे तर इथं कुकीज आर नॉट केक्स. त्याच्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. तर आपलं उत्तर काय येतं तर ओनली कन्क्लुजन 2 हे फॉलोज म्हणजे फक्त 2 दुसरा निष्कर्ष हे बरोबर आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तसेच बघा आपलं अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच पण बाजारात आलेला आहे. हे आपलं तांत्रिक डायरी पण आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची. आणि तसेच TCS अभिप्राय सामान्य ज्ञान वन लायनर हे पुस्तक जे आहे ते खूप महत्त्वाचं होऊ शकते तुम्हाला. तर तुम्ही हे नक्की खरेदी करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.